ग्राउंडाची स्थिती म्हणजे पळय आमच्या मोरजेन हो लाडको एकूच हा अपूर्बायचो आमचो ग्राउंड आनी तेची वेवस्था कशी जाल्या ती गव्हर्मेंटाक दाखोवपाची मिडिया थ्रू दाखयता कित्याक सगळे हे केन्ना कोसळून पडत सांगूंक जायना जेन्ना बांदलेलो न्हू तेन्नाच तेंच्यांनी ते मेंटेनन्स केलें आसतलें आनी केन्नाच मेंटेनन्स करूंक ना कित्याक आतां भुरगीं आमचे खेळोंक येता हे सगळे सरये तुटलेले आहा सगळे रिपेरिंग आहा सगळे कांयच ना हेका सकयल वयर चडटले जाल्यार सिडये पासून हे जाल्लेले आहा आतां गव्हर्मेंटान हेचेर लक्ष दिवपाचो आनी आमच्या आमदारा कडेन लोकल आमच्या मांद्राच्या MLA कडेन मागता कितें हेचेर लक्ष दी आनी हेचेर काम करून घे भुरग्यांक आमचे खेळोंक जाय आनी ग्राउंड खंय ना भुरगीं हांगा खेळटाना कितें सरये बिरये लागले जाल्यार ताका जबाबदार कोण हे ऑथॉरिटी खंय आहा हेचेर कित्याक एक्शन घेयना कित्याक हो ग्राउंड बांदला आनी तोच दिला नाल्यार कोणाक प्रायवेट कोणाक पंचायतीक तरी दिवपाचे बाबा तुमी ग्राउंडाचे मेंटेनन्स करा कितें करा पंचायत करतली नाल्यार लोकल आमचे कोण फुटबॉल कोण कोच आहा कितें आहा तांकां घेया कमिटींग घेया आनी ते करून दिया तांकां अशी वाट लावं नाका हे आमचे लोकांचो पयसो गरिबांचो पयसो असो बरबाद करूं नाका आतां नॅशनल टिमी करता नॅशनल गेमी करता म्हणटा ते अशेंच करता तुमी गव्हर्मेंटा कडेन हांव विचारता कितें अशेंच करता हे भुरगे आमचे आमकां ग्राउंड ना मोरजेच्या भुरग्यांक आनी हो एकूच ग्राउंड आहा हो ग्राउंड मातसो रिपेर कर आनी स्पेशली आमच्या लोकल MLAक सांगता रिक्वेस्ट करता की लोकांच्या वतीने हो ग्राउंडाचेर बेगीन ताबडतोब जाता तितको लक्ष दी आनी रिपेर करून घेव मातसो तूं फुडें सरून सध्या आम्ही मोरजी जे क्रीडा मैदान आहे त्या क्रीडा मैदानाच्या परिसरात आहोत आणि हे मैदान जणू एखादा कोंडवाडा म्हणजे बेवारस स्थितीत असलेले हे मैदान असं वाटत आहे। ज्यावेळी भूतपूर्व क्रीडा मंत्री संजय बांदेकर होते त्यावेळी या क्रीडा मैदानाचं भूमिपूजन करण्यात आलं आणि त्यानंतर आपले मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी या मैदानाचं उद्घाटन केलं। परंतु आज स्थिती जर बघितली तर मैदानाची स्थिती भयानक झालेली आहे। ज्या ठिकाणी बसण्याची आसन व्यवस्था क्रीडापटूंना असते किंवा प्रेक्षकांना असते ते आसन व्यवस्था कोलमडून गेलेली आहे। खालून जे सगळं कॉन्क्रीट गळून पडलेलं आहे लोखंडाच्या सळ्या दिसत येत आहे आणि या परिसरात जी गेट आहे किंवा कंपाऊंड घातलेला आहे क्रीडा मैदानाला तिची स्थिती बघितल्यानंतर त्यांच्या कामाकडे दुर्लक्ष झालेलं आहे वेळेवर दुरुस्ती झाली नाही। माननीय क्रीडा मंत्री आपले गोविंद गावडे यांनी या मैदानाला मागच्या 2 वर्षापूर्वी भेट दिली होती आणि या मैदानाची जी आसन व्यवस्था आहे ती आसन व्यवस्था नव्याने पुन्हा नवीन टेंडर काढून ते केलं जाईल अशी ग्वाही दिली होती आणि टेंडरही झालं परंतु एखादा कंत्राटदार ते काम करत नाही की याचा पाठपुरावा आजपर्यंत स्थानिक पंचायतीने केलेला दिसत नाही। सरकारने निदान आता तरी या मैदानाकडे लक्ष देऊन मोठ्या प्रमाणात जे आपले क्रीडापटू आहेत त्यांना सध्या कसल्याच प्रकारची मैदानाची सोय नाही या ठिकाणी साधन सुविधा नाही त्यामुळे एखादी जर मोकळी जागा मिळेल तर त्या ठिकाणी जे खेळाडू असतात ते खेळाडू आपलं खेळ करून आपला दिवस कंठत असतात। परंतु सरकारने जे मैदान एक चांगलं मैदान म्हणून सुरुवातीला नावारूपास आलं त्या मैदानाकडे निदान आता तरी लक्ष देऊन लवकरात लवकर या ठिकाणी नवीन मैदान उभारावं। जी आसन व्यवस्था आहे ती पूर्णपणे कोलमडलेली आहे। जे कंपाऊंड आहे त्या कंपाऊंडालाही अनेक ठिकाणी बिघाड झालेला आहे ते गंजलेले दिसून येतात। आपल्या लोखंडाच्या सळ्या बाहेर पडलेल्या दिसत आहेत आणि एखाद्या वेळी जर दुर्घटना घडली प्लेयर खेळत असताना तर त्याला जबाबदार कोण याकडे सरकारने लक्ष देऊन हे मैदान लवकरात लवकर सुरू करावे अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत। मी निवृत्ती शिरोडकर इन गोवा 24 ताससाठी।